नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी न्यूज येते आहे। भूमपरांडा वाशिम मतदारसंघामध्ये 100% मतदानापैकी 67% मतदान झालेले आहे। तर भूमपरांडा वाशिम मतदारसंघातील 2,30,000 मतदात्यांनी मतदान केलेलं आहे। 2,30,000 मतदान भूमपरांडा वाशिम मतदारसंघामध्ये झालेला आहे। त्याच्यामुळे आता आतुरता आहे ते भूमपरांडा वाशिम मतदारसंघाचा आमदार कोण होणार। मंत्री तानाजी सावंत व राहुल मोटे यांच्यामध्ये मोठी चुरशीची लढत झालेली आहे। तानाजी सावंत यांची प्रतिष्ठेची लढत आहे, तर दुसरीकडे राहुल मोटे यांना विजयाचा चौकार मारता येतोय का ते पाहणे आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटना होणार आहे। भूमपरांडा वाशिम मतदारसंघामध्ये राहुल मोटे व तानाजी सावंत यांचे 2019 साली लढत झाली होते। त्याच्यामध्ये तानाजी सावंत हे विजयी ठरले होते। आता 2024 विधानसभेमध्ये कोण विजयी होते याकडे संपूर्ण भूमपरांडा वाशीचं लक्ष लागलेलं आहे। 67% मतदान हे भूमपरांडा वाशिम मतदारसंघामध्ये झालेलं आहे। उद्या एक्झिट पोलनुसार भूमपरांडा वाशीमध्ये काही एक्झिट पोल तानाजी सावंत यांना संभाव्य आमदार म्हणून घोषित करत आहेत, तर काही चॅनल्स संभाव्य आमदार राहुल मोटे यांना घोषित करीत आहेत। त्याच्यामुळे तानाजी सावंत यांना एक मोठा फार धक्का बसू शकतो किंवा राहुल मोटे यांच्या हक्काची जागा जाऊ शकते। याकडे संपूर्ण भूमपरांडा वाशीचं लक्ष आहे। आता अशाच नवनवीन व उद्या कोण आमदार होणार यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।